नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुनवर जे काही आरोप होतायत त्याच्यावर कसं चैतन्याने कोर्टामध्ये उत्तर दिलंय आणि अर्जुन आता कशा पद्धतीने सुटणार आहे हेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. चला तर भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की प्रिया जी आहे ती आता खोट बोलत असते. म्हणजेच आता प्रिया जी आहे त्या अधिराजला सांगत असते की माझा नवरा खूप जास्त बेवडा आहे, दारू पितो, मला मारझोड करतो आणि त्या त्रासाला मी खरंतर कंटाळते. मग तो तिला सांगतो की तू वेगळी का होत नाही तुझ्या नव्यापासून. मग त्यावर प्रिया सांगत असते की मी वेगळे होईन पण माझ्या आईबाबांच मला टेन्शन आहे. आईबाबांना वाईट वाटेल, आईबाबांना कोण ना कोण नाव ठेवतील आणि या सगळ्या गोष्टी ना मला कुठेतरी नको आहेत आणि म्हणूनच तर मी शांत आहे असं देखील प्रिया आता अधिराजला सांगत असते. त्यावर अधिराज म्हणत असतो की तू काळजी करू नकोस ना, आता मी आहे ना तुझ्यासोबत. मी असताना ना तुला बिलकुलही काळजी करायचं कारणच नाही असंही आता सांगितलं जातं. आणि त्याच वेळेला जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा प्रियाला खूपच जास्त भारी वाटत असतं. प्रिया म्हणत असते की चांगलंच माझ्या हा जायात अडकत आहे. तर दुसरीकडे मात्र आता अधिराज जो आहे तो प्रियाला घट्ट मिठी मारतो आणि त्याच वेळेला प्रियाला तो म्हणत असतो की तुला मी सोडायला येऊ का. पण प्रिया म्हणत असते की नको, तू मला सोडायला येऊ नकोस. जर तू मला सोडायला पुन्हा आलास तर तो बघेल आणि पुन्हा तुम्हाला मारझोड करेल. त्यापेक्षा नको, पुन्हा कधीतरी आपण नक्कीच भेटूया आणि मी तुला सांगते ना मी लवकरच त्याच्याकडून सुटका करून घेणार आहे असं देखील आता ती म्हणत असते. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी ती अधिराजला सांगते तेव्हा ती आता म्हणते की चल मला निघायला हो आणि असं बोलून आता ती निघालेली असते. त्याच वेळेला अधिराजही आता तिचा पाठलाग करायचं ठरवतो, कारण अधिराजला माहिती आहे की एकदम सरायतपणे ही खोट बोलते आणि तिचा हात कोणीही पकडू शकत नाही. पण आता ही नेमकी कुठे चालली ना हे अधिराजला बघायचं होतं, कारण अधिराजला संशय आला होता की तिला दुसऱ्या कोणाचा तरी कॉल आला होता. दुसरीकडे सायली आणि चैतन्य शांताच्या नव्याकडे पोहोचलेले असतात. दार तर उघडं असतं. दार उघडून पाहतात तर काय शांताचा नवरा ना तिथे आता बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो. शांताच्या नव्याला अशा अवस्थेत पाहून सायली आणि चैतन्याला थोडी भीतीच वाटू लागते. सायली आणि चैतन्य विचार करतात आणि म्हणतात की ह्यांना काय झालं आहे. त्यावर तिथे एक ऑलरेडी माणूस असतो आणि तो त्यांना उठवायचा प्रयत्न करत असतो. शांताच्या नव्याचं हे नेहमीचंच असतं, दारू प्यायची आणि आता असं लोळत पडायचं, स्वतःची शुद्ध हरपून बसायचं हे नेहमीचंच त्याचं झालेलं असतं. आणि जेव्हा सायली या अवस्थेत त्याला पाहते तेव्हा ती विचार करते की आताच हे असे बेशुद्ध पडले आहे तर हे उद्या कसे काय येऊ शकतील आपल्याबरोबर कोर्टामध्ये आपल्याला, तर ह्यांची साक्ष महत्वाची आहे असंही सायली बोलत असते. मग चैतन्याला ती म्हणते की आपण ना पटकन ह्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. मग आता त्यांना उचलून ना पटकन डॉक्टरांकडे घेऊन जायचं ठरत असतं. मग आता सायलीला थोडंफार का होईना बरं वाटतं, कारण का ना शांताच्या नव्याला लवकरात लवकर ट्रीटमेंट देण्याची गरज असते. जर तो शुद्धीवर आला तर उद्या तो कोर्टात हजर राहू शकतो आणि काही ना काही बोलू शकतो. म्हणूनच आता त्यांनी पटकन तिकडना त्या माणसाला घेऊन जायचं ठरवलेलं होतं. दुसरीकडे अधिराज आता प्रियाला बघतो तर प्रिया ही रिक्षामध्ये बसून चाललेली असते. अधिराज आता तिचा पाठलाग करतो. अधिराजला काही झालं तरी सुद्धा आता प्रियाची रिक्षा कुठे चालली आहे ना त्याच दिशेने जायचं असतं. पण प्रियाने रिक्षा इतकी सुसाट पळवलेली असते ना की अधिराज बघत असतो की नेमकी रिक्षा कुठे गेली. पण तोपर्यंत रिक्षा कुठच्या कुठे पुढे निघून गेलेली असते आणि त्यामुळेच ना आता काही गोष्टी कळत नसतात. पण दुसरीकडे मात्र अधिराजच्या डोक्यात मात्र हे शिजत असतं की काहीतरी नक्कीच गडबड आहे.
पण ही नक्की कोणाला भेटायला गेली असेल, कुठे गेली असेल, हे प्रश्न डोक्यामध्ये फिरत असतात. इकडे मात्र संतोष आता उभा असतो. तर संतोषला उभा असतानाच त्याला कॉल आलेला असतो आणि प्रिया त्याला म्हणत असते की तुला मी सांगितलेलं आहे ना, इथून आताच्या आता बाहेर जा, लोणाव्याला जा आणि लोणाव्याला जाऊन लप, कारण काही झालं ना तरी तू तिथेच लपायला असायला हवास नाही. तर बघ, पण माझ्याकडे पैसे नाहीयेत. तुझ्या पैशांची व्यवस्था मी करते, पण तिथून आता बिलकुलही हलायचं नाही, हे देखील प्रियाने आता त्या संतोषला सांगितलेलं असतं. संतोषला तीवर हेही सांगते की आपण काही पकडले जाणार नाही आहोत, तू काळजी करू नकोस, हेही आता संतोषला ती सांगत असते. मग संतोषही म्हणतो ठीक आहे मॅडम, मला तेवढे पैसे भेटले ना तर मी जाईन. मग आता ती म्हणते की होईल, तुझ्या पैशांचे काम इकडे आता नवनाथला सुद्धा डॉक्टरांकडून आणलेलं असतं आणि जेव्हा डॉक्टरांकडून घेऊन आलं जातं तेव्हा मात्र कुठेही आता त्याला बरं वाटत असतं. पण डॉक्टरांनी ना आराम करण्यासाठी म्हणून सांगितलेलं असतं. मग त्यावर आता या सगळ्या काही गोष्टी म्हणजे शांताचा खून झाला आहे आणि त्यामध्ये अर्जुन सुभेदार हा एक नामवंत वकील अडकला आहे. या सगळ्याबद्दल चैतन्य आणि सायली सांगू लागतात आणि ही गोष्ट जेव्हा आता त्या माणसाला सुद्धा कळते ना तेव्हा तोही म्हणतो की हे खूप जास्त भयानक असं आहे, काही झालं ना तरी सुद्धा काळजी करू नका, मी उद्या त्यांना कोर्टात घेऊन येईन, हे सुद्धा आता त्याने सांगितलेलं असतं. सायली म्हणते की प्लीज आमच्यासाठी तेवढं करा, प्लीज त्यांना उद्या कोर्टात घेऊन या, असंही आता सायली सांगू लागते. सायलीने त्यांना सांगितल्यावर तेही म्हणतात की तुम्ही काळजी करू नका ताई, मी त्यांना उद्या कोर्टात घेऊन येईन, ते काम माझं. मग तर झालं. सायलीला आता जरा आधार वाटत असतो, जरा बरं वाटत असतं, कारण उद्या कोर्टामध्ये हिअरिंग आहे आणि त्यामध्ये तिला हेच वाटत असतं की अर्जुनच्या बाजूने सगळ्या काही निकाल लागायला हवा, अर्जुनची लवकरात लवकर सुटका व्हायला हवी. दुसरीकडे घरात मात्र आता कल्पनाच कशातच लक्ष लागत नसतं. तिला काही जेवायला सुद्धा नको असतं, पण तिला जबरदस्ती जेवायला बसवलं जातं. ज्यावेळेला तिला जबरदस्ती जेवायला बसवलं जातं ना तेव्हा मात्र ती आता इकडे तिकडे बघत असते आणि त्याच वेळेला ती म्हणत असते की काय करू, माझं तर मनच लागत नाहीये, माझं तर आता डोकंच काम करेन असं झालंय. म्हणजे ना मला कुठेतरी असं वाटतं की या सख्यामध्ये ना की अर्जुन असायला हवा होता, अर्जुन आज नाहीये ना, त्या सगळ्याचीच मला ना नुसती भीती वाटायला लागली, असंही आता म्हटलं जातं. पण आता अर्जुन जेवला असणारे, अर्जुनला डबा घेऊन सायली गेली होती ना, काळजी करू नकोस तू, असं देखील प्रताप अश्विन आता कल्पनाला बोलून समजावू लागतात. मग आता कल्पना कसं बस ऐकते, पण कल्पनाने ऐकून सुद्धा काही हे नसतो, कारण इकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की कल्पनाच्या फोनवर पूर्णा आजींचा कॉल आलेला असतो. पूर्णा आजींचा कॉल आल्याबरोबर आता कळत नसतं की काय करावं, कारण पूर्णाजी बाहेर होत्या आणि त्यांना माहीत नव्हतं की अर्जुनला अटक झाली आहे. मग आता फोन उचलला की त्यांना कळणार, पण आपण जर फोन नाही उचलला तरी सुद्धा त्यांना डाऊट येणार, हा प्रश्न सुद्धा होताच. मग आता कल्पना ऑलरेडी रडत होती म्हणून प्रताप यांनी कॉल उचललेला होता आणि पूर्णा आजी आता म्हणत असतात की अरे तू कशाला आज कल्पनाचा फोन उचललास, मला तर कल्पनाशीच बोलायचं होतं. तर अस्मिता सुद्धा अगदीच हसत हसत बोलायला म्हणून आलेली असते आणि अस्मिता सुद्धा आता म्हणत असते की काय झालं आहे, ऑल ओके ना. अगं मला ना अर्जुनची आठवण येत होती, जरा कल्पनाकडे दे ना फोन. कल्पना जी आहे ती मात्र आता किचनमध्ये काम करत आहे असं देखील सांगितलं जातं, पण नक्की इकडे आता म्हटलं जातं की कल्पना किचनमध्ये आहे, पण काय झालं आहे नेमकं मला समजेल का, हो सांगते ना, मी तुम्हाला सांगते, मला ना कालपासून खूप जास्त अस्वस्थ वाटत आहे. ओके आहे ना सगळं, तिकडे मला अर्जुनची खूप जास्त आठवण येते. कल्पनाला तेच सांगायचं होतं की जरा अर्जुनची दृष्ट काढ, कारण आहे ना माझं मन नुसतं असं खातंय. असंही आता पूर्णा आजी म्हणत असते.
मग इकडे मात्र आता पूर्णा आजी काही केल्या ऐकायला तयार नसते, तर पूर्णा आजीला आता इकडे कल्पना बोलत असते, डोळे वगैरे खुसून, आता बोला ना आई, काय झालं, बोला, काही काम होतं का? मग पूर्णा आजी सांगत असते की अगं मला ना अर्जुन सोबत बोलायचं होतं, अर्जुनला फोन लावत होती, पण अर्जुनचा फोन काही केला लागत नाहीये आणि त्यामुळेच ना मला टेन्शन आलंय, अर्जुनचा फोन लागत नाहीये हो. त्यांनी ना दोघांनी फोन ना घरातच ठेवला आहे, असं कल्पना आता खोट सांगू लागते, कारण कल्पनाला माहिती, जर तिनेने सगळ्या काही गोष्टी ख्या खुया सांगितल्या तर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो, आणि म्हणूनच ती म्हणते की ते दोघेही जण बाहेर गेले आहे, पण जाताना मोबाईल यांनी घरातच ठेवला आहे असंही आता सांगितलं जातं. आणि त्याच वेळेला जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा पूर्णा आजीलाही लोक सगळेजण खोट बोलत असतात, पण इकडे आता फोन ठेवल्यावर आजचं मरण हे आपण उद्यावर ढकललं आहे असं देखील बोललं जात असतं, कारण पूर्णा आजी पुन्हा उद्या फोन करतील, त्यांना बोलायचं असेल तर अस्मिता ही तेच बोलत असते. अस्मिता ही म्हणत असते की आपण आत्ताच मरण उद्या ढकललंय, पण आपल्याला आता काही झालं तरी कधी ना कधी पूर्णा आजीला या सगळ्या गोष्टी सांगाव्याच लागणार आहे. पण आता सगळ्या गोष्टी सांगून उपयोग नाही, नाहीतर पूर्णा आजीला टेन्शन येऊ शकतं. दुसरीकडे आता सायली आणि चैतन्य हे बाहेर निघालेले असतात आणि शिक्षा तशीच व्हायला हवी, जे काही ते भोगतायत तसंच आता तीही त्रास सहन करत असते, झोप काही लागत नसते, आणि म्हणूनच ती आता ते अर्जुनच्या याच्यामध्येच आठवणीमध्ये तिने आता ते ब्लँकेट जे आहे ते जवळ घेतलेलं असतं आणि कसंबसं ती झोपायचा प्रयत्न करते, तर अर्जुनने आपल्या कुशीत त्याचं ब्लेझर घेतलेलं असतं, जसे की सायली त्याच्या बाजूला झोपली आहे असा कुठेतरी त्याला आता भास होऊ लागलेला असतो. इकडे आता सायली अर्जुन कसंबस स्वतःला शांत करायचा प्रयत्न करत असतात. आता इयरिंगचा दिवस असतो, कोर्टात सगळं कामकाज होणार असतं, याचमुळे कोर्टात सगळीच जण आता जमलेले असतात, आणि जेव्हा कोर्टात सगळी जण जमलेले असतात ना तेव्हा मात्र आता प्रियाला उत्सुकता असते की कधी कधी हे सगळं काही अगदीच व्यवस्थित होते, आणि प्रियाला तर आता खरी मज्जा येत असते. इकडे आता कल्पनाला वाईट वाटत असतं, कारण अर्जुनला ना आता त्या पिंज्यामध्ये ठेवलेलं असतं, जो आरोपीचा पिंजरा आहे ना, त्या पिंज्यात अर्जुनला उभं पाहून प्रियाला मात्र खूप जास्त आनंद होत असतो. प्रिया विचार करत असते, रोज मला तू इथे उभा राहून असा अडकवायचा प्रयत्न करायचास ना, आज तुला ख्या अर्थाने कळलं असेल की मला तेव्हा किती त्रास व्हायचा, तुझी तर हीच लायकी आहे, तुलाच मी अडकवलं आहे, असं काहीच एकटीच ती आता बडबड करत बोलत असते. आणि जेव्हा ती या सगळ्या काही गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र आता इकडे कामकाजाला सुरुवात होते. तर इकडे अर्जुन सुभेदार हे आता स्वतःच वकीलपत्र हातात घेऊन, म्हणजे स्वतःची केस तो स्वतंत्रपणे लढणार होता आहे. आता जे काही कोर्टात फॉर्म सबमिट केला जातो तोच आता चैतन्य करत असतो. मग जेव्हा जज तो पूर्णपणे पेपर वाचतात तेव्हा ते म्हणतात की बघा, जरी तुम्ही स्वतःची केस स्वतः लढणार असाल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही ही केस स्वतःहून हरलात किंवा जर तुमच्याकडून या केसमध्ये काही चुका झाल्या तर तुमची कायमची वकिली जाऊ शकते, तुमची संध हातातून जाऊ शकते, हे देखील आता म्हटलेलं असतं. पण अर्जुनला स्वतःवर पूर्णपणे कॉन्फिडन्स होता. अर्जुनला माहिती होतं की तो कुठेही झालं, काही झालं तरी हरणार नाही, तो जिद्दीने उभा राहणार, हे सुद्धा त्याला माहिती होतं. आणि म्हणूनच आता अर्जुन सायलीकडे बघतो आणि सायलीला सुद्धा अर्जुनवर पूर्ण विश्वास होता की अर्जुन या सगळ्या काही गोष्टी करून दाखवेलच, आणि म्हणूनच सायली सुद्धा अर्जुनच्या बाजूने असते आणि ती त्याला म्हणत असते की मला माहिती आहे तुम्ही हे करून दाखवालच, आणि ती त्याच्याकडे बघून अगदी स्माईल करत असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात होते. अर्जुनने आता हे सगळं काही स्वीकारायचं ठरवलेलं असतं, कारण त्याला स्वतः जिद्दीने
ही केस लढायची असते. इकडे आता अर्जुनच्या वतीने तोपर्यंत चैतन्य ही केस हडल करणार असतो. तर जे नीरज जे वकील आहेत त्यांना आता पुढे बोलवलं जातं. सरकारी वकील आहे आणि ते अपोजिट साईडला आहे, जेणेकरून ते अर्जुनवर एक नाही तर भरपूर आरोप करू शकतात. यासाठीच त्यांना आता नेमलेलं होतं. निरंजन जेव्हा समोर येतात तेव्हा मात्र आता त्या दिवशी घडलेला सगळा प्रकार एक एक करून आता ते सांगू लागतात. ॲडव्होकेट निरंजन प्रभू आता अर्जुनला म्हणत असतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे शांताला पहिल्यापासूनच ओळखायचे आणि शांताला ते पहिल्यापासून ओळखत असल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांनी शांताला एका दुसऱ्या रूममध्ये सुद्धा शिफ्ट केलं होतं. आणि त्यानंतर आता शांताच्या घरी जेव्हा अतिक्रमणाची नोटीस लागली होती तेव्हा या सगळ्या गोष्टी अर्जुनला माहिती होत्या. अर्जुनला कळलं होतं की अतिक्रमणाची नोटीस ही खोटी आहे आणि त्यांनी स्वतःच त्यांना तसं फोन करून सांगितलेलं होतं. मग शांताला स्वतःच घर वाचवण्यासाठी तिला घरी जायचं होतं आणि त्यासाठी अर्जुन सुभेदार यांनी त्यांच्यासोबत एका व्यक्तीला घरी पाठवलं. आणि शांता आणि अनोळखी व्यक्ती जेव्हा शांताच्या घरी हे पेपर शोधण्यासाठी गेलेले असतानाच तेव्हा शांताचा खून झाला. आणि हा शांताचा खून दुसरं तिसरं कोणी नाही तर अर्जुन सुभेदार यांनी केलेला आहे. आणि सोबतच अर्जुन सुभेदारांनी हा खून केला आणि त्यानंतर त्यांना डेड बॉडीची विल्हेवाट लावायची होती. रात्रीच्या वेळेला त्यांना हे जमलं नाही म्हणून त्यांनी ती डेड बॉडी आपल्या गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आता अर्जुन सुभेदार त्या डेड बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी निघाले होते तेव्हा नेमकामचे इन्स्पेक्टर सागर पाटकर यांनी मध्येच त्यांना गाठलं. का तर त्यांच्या गाडीची नंबर प्लेट नव्हती आणि म्हणूनच त्यांना वाटेत अडवलं. त्यांच्याकडून फाईन मागितला. जेव्हा अर्जुन सुभेदार फाईन देत होते तेव्हाच मात्र आता त्यांच्या गाडीतून त्या डिक्कीमधून रक्ताचे थेंब काही कोसळताना दिसले. रक्ताचे थेंब जेव्हा पडताना दिसले ना तेव्हा आमच्या सागर पाटकर या इन्स्पेक्टरने त्यांना ती डिक्की उघडायला सांगितली. आणि डिक्की उघडता क्षणी त्यामध्ये शांताची डेड बॉडी सापडली. आणि शांताचा खून करणारा व्यक्ती हा दुसरा तिसरा कोणी नाही तर खुनी अर्जुन सुभेदार असं आहे बोललं जातं. अर्जुनला आता कोर्टामध्ये खुनी असं म्हटलं गेल्यानंतर मात्र आता इकडे जो चैतन्य आहे तो पेटून उठलेला असतो. कारण चैतन्याला माहिती असतं की हे जे आरोप आहे ते पूर्णतः खोटे आहेत. म्हणून आता चैतन्य उठून उभा राहतो आणि ऑब्जेक्शन सस्टेंड असं काहीस म्हणतो. आणि त्याचबरोबर आता ऑब्जेक्शन म्हटल्यानंतर तिकडे आता जज म्हणतात की हा त्यानंतर आता चैतन्यला बोलायची संधी दिली जाते. चैतन्य बोलत असतो आणि सांगू लागतो की अजूनही त्यांच्यावर कोणतेही खुनाचे आरोप आहेत हे सिद्ध झालेलं नाहीये. फक्त संशयासाठी त्यांना अटक झालेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना बोलताना खुनी असं म्हणून संबोधू नये असं देखील चैतन्याने आता ठामपणे म्हटलेलं असतं. चैतन्य जेव्हा या सगळ्या गोष्टी ठामपणे बोलतो ना तेव्हा जज यांना सुद्धा या गोष्टी पटतात आणि ते आता चैतन्याची बाजू घेऊन बोलत असतात की बरोबर आहे निरंजन प्रभू, तुमचं चुकीचं आहे. त्यांना फक्त आपण संशयित आरोपी म्हणून पकडलेलं आहे, त्यांना खुनी म्हणून तुम्ही संबोधू नका असं देखील आता सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र आता निरंजन प्रभू यांची बोलती बंद होते. निरंजन प्रभू हे शांत राहतात. पण दुसरीकडे आता इकडे चैतन्याला सुद्धा बोलण्याची संधी मिळते. चैतन्य म्हणत असतो की जसं की यांनी आता सांगितलं की शांताला अर्जुन सुभेदार ओळखतो. हो, हे खरं आहे. शांताला अर्जुन सुभेदार यांनी दुसरीकडे राहायला दिलं होतं. ही गोष्ट सुद्धा हो खरी आहे. आणि त्याचसोबत आता अर्जुन सुभेदार यांनी शांताला त्या रात्री तिथे पाठवलं होतं. ही गोष्ट सुद्धा खरी आहे. पण अर्जुन सुभेदार यांनी हा खून केलेला नाहीये कारण त्यावेळेला अर्जुन सुभेदार तिथे नव्हतेच. पण आता अर्जुन सुभेदारवर जे काही आरोप होत असतात त्यामध्ये आता निरंजन प्रभू पुन्हा एकदा उठून बसतात. निरंजन प्रभू आता म्हणत असतात
की हो यांनी खून केलेला आहे, म्हणजे आहे, खरं तर यांनी मुद्दाम म्हणूनच हे सगळं त्या रात्री घडवून आणलं, कारण ह्यांना शांताचा खून करायचा होता. म्हणजेच अतिक्रमणाची नोटीस जी त्यांच्या घरावर लावली गेलेली होती ती खोटी होती. खरं तर ती नोटीस खोटी असल्यामुळे त्यांना माहिती होतं की आपल्या सापळ्यात शांता अडकणार आहे, आणि त्याचसाठी त्यांनी शांतासाठी एवढा मोठा खड्डा खणला होता. ती नोटीस खोटी होती हे सुद्धा शांताला त्यांनीच फोन करून सांगितलं होतं. नोटीस जेव्हा लागली ही गोष्ट शांताला कळली होती, तेव्हा शांता आपलं घर वाचवण्यासाठी नक्कीच घराच्या बाहेर पडेल हे सुद्धा अर्जुन सुभेदार यांना माहिती होतं. खरं तर मुद्दामून त्यांनी अनोळखी व्यक्तींना त्यांच्यासोबत पाठवलं जेणेकरून कोणाला संशय यायला नको, आणि मुळात अर्जुन सुभेदार यांचेच कॉल रेकॉर्ड जे आहे ते अनोळखी व्यक्तीसोबत आहे, कारण अनोळखी व्यक्तीचे सगळे कॉल रेकॉर्ड आमच्या हाती लागलेले आहे, आणि काही मेसेजेससुद्धा. त्यामध्ये हे समजते की अर्जुन सुभेदार शांताचा तपास घेतायत. ती कुठपर्यंत पोहोचली आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी ठीक आहेत ना. या सगळ्या गोष्टींवरून हे सिद्ध होते की अर्जुन सुभेदार यांनी सगळ्या काही गोष्टी प्लॅनिंग करून केलेल्या आहे. मग आता चैतन्य म्हणतो की हे सगळं काही खोटं आहे, फक्त अर्जुन सुभेदार यांनी शांताच्या काळजीसाठी त्यांना त्यांच्याबरोबर एका माणसाला पाठवलेलं होतं. पण हे सगळं कशासाठी का? पण दुसरीकडे मात्र आता निरंजन प्रभू जे आहे ते म्हणत असतात की खरं तर शांताचा मुलं पळवायचा एक व्यवसाय होता. म्हणजेच काही मुलांना ती भिकारी म्हणून सिग्नलवर ठेवायची आणि त्यांच्याकडून पैसे घ्यायची, आणि हा सगळा धंदा तिचा होता. आणि या सगळ्यामध्ये बहुतेक अर्जुन सुभेदार यांची सुद्धा त्यांच्याबरोबर मिलीभगत होती, आणि म्हणूनच या दोघांची पार्टनरशिप होती. त्या दोघांच्याही पार्टनरशिपमध्ये नक्कीच काहीतरी वाद झाले असतील, आणि त्या गोष्टी अर्जुन सुभेदार यांना पटल्या नाहीत, आणि म्हणूनच अर्जुन सुभेदार यांना विचार आला की जर शांताने आपल्यामध्ये वाद होत असतील, त्यांचे व्यावहारिक वाद असतील, आणि त्यामुळे अर्जुन सुभेदार यांनी त्या रात्री शांताला संपवलं असं देखील निरंजन प्रभू जे वकील आहेत ते आता कोर्टामध्ये डायरेक्टली बोलू लागतात. आणि कोर्टात जेव्हा या सगळ्या गोष्टी जेव्हा ते बोलतात ना, तेव्हा मात्र कल्पना सायली यांना धक्का बसत असतो, कारण हे सगळं काही चुकीचं संबोधलं जात असतं. आणि जेव्हा निरंजन प्रभू जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतात ना, तेव्हा मात्र चैतन्याच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नसतो. चैतन्य आता शांत असतो. सायली आता संतोषला जर पकडून आणायचं असेल, त्यामध्ये ऊर्जाचा खारीचा वाटा असणार आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.